नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं आज नाशिक बंदची हाक देण्यात आली होती। बांगलादेशात होणाऱ्या हिंदू बांधवांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ आज नाशिक जिल्हा बंद जो आहे त्याची घोषणा सकल हिंदू समाज आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून देण्यात आली होती। मात्र नाशिक शहरात दुपारच्या सुमारास मोर्चा जात असताना या ठिकाणी दुकानं बंद करण्यावरून दोन गटात राहाडा झाला। दगडफेक जी आहे ती देखील झाली आणि त्यानंतर या नाशिक जिल्हा बंदला गालबोट लागला। आता आपण सध्या नाशिकच्या भद्रकाली परिसरात असलेल्या शहीद अब्दुल हमीद चौकात आहोत आणि या ठिकाणावरती जर आपण बघितलं तर पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। पोलीस जे आहेत या ठिकाणी साध्या वेशात देखील पोलीस जे आहेत ते तैनात करण्यात आलेले आहेत। पोलिसांच्या वतीनं विशेष अशी खबरदारी जी आहे ती दुपारच्या प्रकारानंतर या ठिकाणी घेण्यात आली असून आता नाशिक शहरात आपल्याला तणावपूर्ण शांतता जी आहे ती पाहायला मिळत आहे। दुपारच्या सुमारास झालेल्या या घटनेनंतर संमिश्र प्रतिक्रिया ज्या आहेत त्या उमटू लागल्या होत्या आणि त्यानंतर आता नाशिक शहरात पोलिसांकडून देखील चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। नाशिकच्या भद्रकाली परिसरात आपण सध्या आहोत आणि या ठिकाणावरती जर दृश्य बघितले तर पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। आता या ठिकाणी पोलिसांनी परिस्थितीवरती नियंत्रण जरी मिळवलं असलं तरी तणावपूर्ण शांतता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन आकाश शौलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।